सर्व उपस्थित असल्यामुळे पाहिली जाते आणि विशेष म्हणजे आपण पाहिलं तर तळोजाचा ग्राउंड नंतर ह्या ग्राउंडचा नंबर लागला जातोय आणि आज तळोजाचं ग्राउंड लुप्त झालेलं आहे आणि त्याचमुळे ह्या ग्राउंडवरती जो लुक आणि वेगळाच एक या ठिकाणी ओळख निर्माण झाली आहे ग्राउंडची आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अगदी 15 ते 20 फीटावरून आपल्याला मॅच पाहण्याचा आनंद काही वेगळाच या मैदानावरती पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे बरेच संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. स्ट्रायकिंग याला पाहायला मिळू शकेल आपल्याला फलंदाज स्ट्रायकिंग याला आकाश पाटील आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि सूरज नॉन स्ट्रायकिंगला पहिला गोलंदाज त्याचा वापर केला जातोय. निखिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. एक अष्टपैलू खेळाडूची ओळख राहिली आहे पडगे टीमकडून आणि सातत्याने हा खेळाडू मात्र पडगे टीमचे बरीच वर्ष सेवा करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल तसे मॅच ऑन केली जाईल. तर मात्र 7:08 झालेले आहेत आणि पहिला चेंडू डिलिव्हर केला जातो. पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंच अनिल टेंबे सर, त्याचबरोबर विनय गाभण एक अष्टपैलू खेळाडू टीम श्री गणेश वल्लभ टीमचा. एस पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल निखिलचा ऑन साईडला सोडून दिलाय बॉल. थोडीशी लाईन चुकीची आहे. पंचांचा लगेचच इशारा आला तो मात्र अवांतरचा अतिरिक्त धावेने सुरुवात झाली. आज श्री गणेश झालाय टीम साई परी 11 तोंडरे टीमचा. खात्यावरती एक धाव जोडली जाते. त्याचबरोबर आपण पाहतोय प्रीतमजी पाटील आलेले आहेत अगदी 40+ क्रिकेट गाजवणारे आणि आजही आपण पाहतो त्यांची उपस्थिती. त्याचबरोबर मच्छिंद्र म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या टीमला मात्र सपोर्टिंग करण्यासाठी आलेले आहेत. मोस्ट वेलकम. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. अलाउंग द कार्पेट खेळलाय अगदी हलक्या हाताने ढकलला होता. बॉल येईपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. सिंगलने धावफलकावर धाबा 2 जोडल्या जातील. प्रथमतः वाईटची धाब आली त्यानंतर या धावसंख्येने मात्र 2 धाबा जोडल्या जात आहेत. सुधीर अगलावे थोडेसे उशिरा का होईना मात्र या ठिकाणी आपले सर्व कामाचा प्रपंच आटपून इथे उपस्थित राहिलेले आहेत. चला या लगेच आमच्याबरोबर जोडले जाते स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. पुढचा बॉल फेकण्यासाठी वल्लभ एंडकडून पुन्हा एकदा निखिल म्हात्रे तयार असणार आहे सूरजसाठी या बेलेस. पुढचा बॉल अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी बॉडीपासून खूप दूरवर होता बॉल आणि त्याचमुळे हा बॉल पंचांनी सुद्धा अवांतर दर्शवला. एकदा वाजून जोडली जाते धावसंख्येमध्ये. यस राजू पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विद्यमान सरपंच त्यांचा आम्ही मनापासून स्वागत आभार व्यक्त करत आहोत. त्यांच्या या योगदानामुळे ही स्पर्धा आज यशाच्या शिखरावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल मग तर अलाउंग द कार्पेट खेळला होता. काहीची चुकी झाली क्षेत्ररक्षकाची. बॉल काहीसा या ठिकाणी घेण्यासाठी असमर्थ ठरला आणि त्याच वेळेला दुसरीचा कॉल मात्र या ठिकाणी आकाशने दिला सूरजला आणि 2 धाबा जोडत असताना जवळ जोडल्या त्या मात्र 5 धाबा. 2 बॉलवरती 5 धाबा आलेल्या आहेत. त्यामध्ये 2 अवांतरच्या धाबा वाईटच्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि ही दुहेरी धाव. अगदी आपण पाहिले तर साई परी 11 तोंडरे टीम आणि त्यांच्याच मैदानावरती आज आपण पाहतो डे-नाईटची स्पर्धा कालच्या दिवसामध्ये चालू झालेली आहे. अगदी या परिसरामध्ये भरपूर नाईटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेलिकॉप्टर देण्याचा प्रयत्न केला होता. बॉल मात्र शॉट पॉईंटला गेला. त्याच दिशेने 1 धाव तर जोडली गेली आहे. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा मानस मात्र जोडला जातोय जिथून मात्र चौकार षटकार येत नाही आणि त्याच वेळेला अशा परिस्थितीमध्ये सिंगल किंवा डबल घेणं पर्याप्त असतं आणि तेच काम इथे केलं जात आहे. फलंदाज आकाश आणि सूरजच्या माध्यमातून 6 धावा जोडल्या जात आहेत. पुढचा बॉल फेकण्यासाठी पुन्हा एकदा निखिल म्हात्रे तयार. समोर आकाश. आकाशची दांडी गोल केली. पुढच्याच बॉलवरती एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि या बॉलवरती सफलता मिळाली आहे. स्वर्गीय भरत स्फोट पडगे टीमला आणि आकाश होईल बाद. साठी पुन्हा एकदा निखिल म्हात्रे तयार. गणपती बाप्पा मोरया या वाक्याचे फ्रेम ज्याने या व्यक्तिमत्वाला प्रसिद्ध दिली असे आमचे सन्माननीय MD गडगे महागुरू यांचे ते आगमन झालंय. मी कालच उल्लेख केला आपल्या रायगडमध्ये शांततेची संघटना स्थापन करणारे हे संस्थापक आहेत. महागुरू आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद प्रवीण. मोस्ट वेलकम महादेव गडगे सर. जाऊया मैदानाकडे. एक विकेट संपन्न करत असताना 4थ्या बॉलवरती ही विकेट मिळाली आहे. गोलंदाज निखिल म्हात्रेला. आकाश भात झाल्यानंतर सुनीत पाटील मैदानामध्ये दाखल झालेला आहे. पुढचा बॉल
पुन्हा एकदा निखिल म्हात्रे हा बॉल सोडून दिला. पहा लाईन पाहिली, रीड केली आणि त्यानंतर अबांतरचा इशारा पंचांचा आलाय. यावरती आपण विचार केला तर 3 वाईडचे बॉल आलेले आहेत. अजूनपर्यंत जी नजर आहे ती बसलेली आहे कदाचित निखिल म्हात्रेची. भरपूर साऱ्या स्पर्धांचा त्याच्याकडे अनुभव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे मात्र प्रीतम पाटील असतील, मच्छिंद्र म्हात्रे असतील, अशा खेळाडूंचं त्यांना मार्गदर्शन आहे आणि म्हणूनच तर हा संघ आज टेनिस विश्वामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे या संघाने. पुढचा बॉल निखिलचा. हा बॉल टॅप करत असताना अप्परकटचा हा फटका थर्डमॅनच्या दिशेने टोलवला आहे. बॉल मात्र या ठिकाणी थांबणार नाही. बॉल गेला सीमारेषे बाहेर परार. चौकार. छत्रपती शिव फटका थर्डमॅनच्या दिशेने. थँक्यू डीजे सँडी. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं आज संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. पुढचा बॉल. या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे, कोणत्याही क्षेत्राच्या दिशेने नाही. कव्हर क्षेत्र क्लिअर होईल आणि इथे मात्र अजून एक दणका, अजून एक चौकार. सुनीतच्या बॅटमधून लगातार 2 चौकार. एका बाजूला साई परी 11 तोंड टीम संघर्ष करताना पहिले बॅटिंग स्वीकारली. त्यानंतर मात्र मैदानावरती आपण पाहिलं तर स्वर्गीय भरत स्पोर्ट पडगे टीम गोलंदाजी करत असताना इथे मात्र गोलंदाजांची सुरुवात केली वाईट. त्यानंतर मात्र मध्यंतरानंतर सफलताही मिळाली. मात्र सफलता टिकवत असताना इथून मात्र सुनीत ज्या मैदानातून उतरत असताना 2 चौकार लगावत असताना आपल्या टीमला मात्र निवून ठेवलंय. ते मात्र एका षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं तर 15 या धावसंख्येवरती. तर पडगे टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तो निर्णय काहीसा अंगलट येतो की काय या मैदानावरती. तर मैदानाचा पण विचार केला ना, मैदानामध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी करा, चांगली फलंदाजी करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. गेल्या 4 रात्रीचा हा अनुभव आहे खऱ्या अर्थाने. आणि याच मैदानावरती बऱ्याच फलंदाजांनी आपला दबदबा निर्माण केला. बऱ्याच गोलंदाजांनी त्यामध्ये आपण पाहिलं तर आदेश मतेने फेकलेले निर्धाव षटकसुद्धा आपण पाहिलं. म्हणजे खेळपट्टी जशी गोलंदाजांना साथ देते तशी फलंदाजी आपण चांगली करू शकताय. यस, 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आदेश मते आणि यस साहिल दरे नितलस 2 मेडम षटक फेकलेला आहेत. यस, आणि आदेश मते 2. पहा ही कारकीर्द राहिलेली ह्या खेळाडूंची आणि तीच माहिती सुधीर आगलावे आमच्या समिती या ठिकाणी पोहोचवत आहेत. याच दरम्यान आपण पहा ज्ञानोशीजी पाटील, मोलनशेठ पाटील यांची छोटे बंधू सातत्याने मात्र आपल्या भावाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले हे नेतृत्व आपण पाहतोय. त्याचबरोबर राजू पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतो. सरपंच उपसरपंच चषक 2025 या पर्वामध्ये तब्बल 48 संघ आपला खेळ आजमावतील आणि कोण या ठिकाणी नक्कीच लकी ठरेल ती ही चमचमती आपण पाहिली तर गोल्डन ट्रॉफी पटकावेल. दमदार आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढचा बॉल. या बॉलवरती मिस्टोक मात्र कोणत्याही क्षेत्राच्या दिशेने नाही. बॅकवर्ड पॉईंटला हा चेंडू ट्रॅव्हल झाला. त्याच दरम्यान दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा तर पूर्ण झाल्या, चेंडूपैकी आली आहे आणि 2 धाबा पूर्ण होत असताना धावपलकावर लागतील त्या मात्र 17 धाबा. गोलंदाजीसाठी आपण पाहतो गोलंदाज आधी दरी आपल्याला पाहायला मिळू शकेल. अगदी आपण पाहिलं तर समतोल असा संघ पडगे टीमकडून दाखल करण्यात आलेला आहे. एका बाजूला अनुभवी खेळाडूंचा भरणा तर दुसऱ्या बाजूला अनेक सारे यंगस्टरसुद्धा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतील. त्याच दरम्यान याला 2 धाबा 17 धाबा धावपलकावरती लागल्या. पुढचा बॉल आधीचा. या बॉलवरती अलॉंग द कार्पेट खेळलाय बॉल. इथे मात्र सुरतच्या माध्यमातून एक धाव तर जोडली गेली. दुसरीचा कॉल आला होता सुनीतचा. त्या दरम्यान मात्र एकच धाब्यावर रोखले. कारण फिल्डिंग क्षेत्ररक्षण यावेळेला आपल्याला पाहिलं तर डिपार्टमेंट चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. कारण फिल्डिंगसाठी कोणत्याही या ठिकाणी अडचण नाही. कारण ज्या प्रकारचा ग्राउंड लेवल पाहतो आपण सपाटीकरण ग्राउंडचं पाहिलं ना तर अगदी क्षेत्ररक्षकाला अगदी मजा येत असेल या ग्राउंडवरती क्रिकेट खेळण्यासाठी. मिनी वानखेडे जरूर आम्ही उल्लेख केला. कारण अगदी आपण पाहिलं तर 15-20 पटावरून मॅचचा आनंद आपल्याला घेता येतो. याच्याहून आनंद कोणता असेल प्रेक्षकांसाठी. आणि मायबाप प्रेक्षक आमच्यासमोर जोडले गेलेले आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. पुढचा बॉल. यावेळेला मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॉल मात्र डीपमध्ये आपण पाहिलं तर लॉंगॉनला गेला. त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली. सिंगल धावपलकावर धावा जोडल्या जातील. त्या मात्र आतापर्यंत 19 धावा.
स्कोरकार्डवरती आपण पाहिला तर नक्कीच एक चांगला स्कोरकार्ड आतापर्यंत उभारलेला आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये किमान 55चा आकडा पार करण्याचा मानस तोंडरी टीमचा असेल, तर दुसऱ्या बाजूने पडगे टीम जाणून आहे की तोंडरी टीमला आपण 50च्या आतमध्ये रोखायचं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये या गोलंदाजांना मात्र परिश्रम करावे लागणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला सूरज आणि सुनीतची जोडी मात्र चांगली आपल्याला खेळी करताना पाहायला मिळते. पुढचा बॉल, या बॉलवरती मात्र उंच उडवायचा होता बॉल, सूरजच्या बॅटच्या पट्ट्यात आला नाही. त्याच दरम्यान खराब क्षेत्ररक्षण, चेंडूपैकी थोडीशी खराब आली होती. कलेक्टिंग चांगलं झालं आणि त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली लेगबायच्या स्वरूपात आणि लेगबायच्या स्वरूपात धाव पूर्ण होत असताना धावा जातील त्या मात्र 20 धावसंख्येवरती. अगदी आपण पाहिलं तर तोंडरी टीमचे एक मोठे सपोर्टर्स माजी कर्णधार आपण पाहिले तर विश्वदादा पाटील, त्याचबरोबर प्रमोदजी पाटील यांचा खूप मोठा सपोर्ट या टीमला सातत्याने राहिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने हा संघ यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्यांचा खेळ इथं भरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आत्तापर्यंत 20 धावा धावफलकावरती. आधीचा पुढचा बॉल अगदी आपण बॅटवर येत नसताना पाहायला मिळाला आहे. शॉर्ट सिल्ली मिडांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे, त्याच दरम्यान सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळाली आहे. सिंगलची एक धाव जोडली जाते. धावसंख्येमध्ये धावसंख्या 21 धावा 2 षटकांच्या अंतिम पाहायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा जोडल्या गेल्या होत्या. या षटकामध्ये फक्त 6 धावा जोडल्या गेल्या. अतिशय चांगली गोलंदाजीने सुरुवात केली खऱ्या अर्थाने आदी दरेने. दोन पॉवर प्लेचे षटकं इथं संपलेले आहेत. 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून आपल्याला पाहायला मिळतात त्या मात्र 21 धावा आणि 21 धावांमध्ये 1 गडी बाद, अशा प्रकारची स्थिती आपण जाणतोय या ठिकाणी साई परी 11 तोंडरी टीमची. आणि याच दरम्यानचे समालोचक मित्र रोशन पाटील तारा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम. दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपल्याला लजूर ऐकायला मिळेल. मात्र गोलंदाजच्या मार्गवर गोलंदाज डावखुरी हाताने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. अल्पेश भोईर एक जुना जाणता खेळाडू, अतिशय अनुभवी खेळाडू पडगे टीमकडून पाहायला मिळू शकेल. मात्र दुसऱ्या बाजूने सुनीतने केलेला खेळ आपण पाहतो. 4 चेंडूमध्ये त्याने 10 धाबा केलेल्या, 2 चौकार सुद्धा लगावलेत. तर दुसऱ्या बाजूने संत शांत सुरुवात करत असताना सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. एका खेळाडूने साथ देणं गरजेचं असणार आहे, कारण पार्टनरशिप बिल्ड होणं आणि त्यानंतर 5 षटकांमध्ये किमान 55चा आकडा पार करणं ही गरज असणार आहे टीमला. आणि त्याच स्थितीमध्ये आत्तापर्यंत आपल्याला संघ पाहायला मिळतो. 21 धावसंख्येवरती 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं असेल आणि या परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना सुनीत आपल्याला स्टॅकिंग यायला पाहायला मिळू शकेल. पहिलाच बॉल अल्पेशचा लॉंग ऑनला ओढवलाय बॉलला आणि बॉल जाईल सीमारेषा बाहेर. तडाखा दिलाय सुनीतने आणि हा बॉल षटकार. सुनीत आपल्याला बॉल अल्पेशचा असेल. सोनीससाठी अगदी हल्ला करण्याचा प्रयत्नानेच इथे मात्र हा बॉल टोलवलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू होता, तिथं पंबल झालं क्षेत्ररक्षकाचं आणि 2 धाबा सहजपणे, तिसरीचा हा कॉल दिला होता बा सुनीतने. चेंडूपैकी थोडी उशिराने आली आणि त्याच पहिले यावेळेस 2 धाबा जोडल्या गेल्या धावफलकावरती. 29 धाबा धावफलकावरती लागल्या. 29 धाबा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये 18चं योगदान आपण सुनीतचं पाहतोय. जेव्हा पडगेबाजी जेव्हा फलंदाजी केली मैदानावरती, जिथून मात्र त्यांनी जाणलेलं आहे की पडगे टीमसमोर किमान आपल्याला 55-50चा आकडा गाठणे गरजेचं असणार आहे आणि तशीच फलंदाजी आत्तापर्यंत दाखवलेली आहे. कोणताही धोका आत्तापर्यंत पत्करलेला नाही. खराब चेंडूवरती मोठा फटका येतोय, त्यानंतर सन्मानसुद्धा चांगल्या चेंडूला दिला जातोय आणि तीच फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते सुनीतच्या माध्यमातून. अल्पेशचा पुढचा बॉल अगदी स्टंप कव्हर करत असताना भरपूर सारे चपल झाले होते. इथे मात्र पहा या वेळेला बॉल स्किड झाला क्षेत्ररक्षकाच्या हातामधून, त्याचा फायदा उठवला. 1 धाव जरूर जोडण्यात आलेली आहे. येस पाईजचा इशारा पंचांचा आला. जिथे मात्र चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना कलेक्टिव्ह थोडंसं खराब पाहायला मिळालं आपल्याला एसटी रक्षकाचं आणि त्याच दरम्यान सिंगल जोडली गेली आहे. 30 धावा धावफलकावरती.
पहिलं तर सुमितने केलेली फलंदाजी आणि त्यानंतर त्याचं अनुकरण करत असताना सूरजी कुठे मागे बॉलवरती 6 केल्या होत्या, त्यात 7 बॉलवरती 12 झाल्या त्याच्या खात्यावरती. 36 धाबा. अल्पेश पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळल्याचा चेंडू बॅटचा संपर्क झालाय जरूर आणि इथे क्वाड बिहाईंड. दुसऱ्या क्रमांकाचा गडी बाद झालाय. तोंड टीमला लागलेला दुसरा झटका. झाल्यानंतर नवीन फलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2-1-4 गाडी क्रमांक आपण सातत्याने पाहतो. आपण सन्माननीय माजी सरपंच रामशेठ पाटील यांचा आणि त्यांचेच वाचे आपल्याला पाहायला मिळते. रोशन पाटील मैदानावरती दाखल झालेले आहेत. यावर्षी चांगला फॉर्म आपल्याला दाखवला या तिन्ही फलंदाजांनी. त्याचनंतर मात्र रोशन पाटील मैदानामध्ये दाखल झालेला आहे. धावसंख्या 36 वर असताना 5 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेले. सफलता मिळाली आहे अल्पेश भोईरला. पुढचा बॉल रोशनसाठी ऑन साईडला खेळायचा होता. या बॉलवरती या ठिकाणी संपर्क करता आला नाही. बॉल डॉट गेलाय. समाधानाची बाब असेल टीम पडगेसाठी. आणि यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतो डॉट बॉलच्या संगतीनं इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 36 वरती. चेक. सन्माननीय पडगे गावचे निलेश भोईर या मान्यवरांना विनंती करतो की मंचकावरती यायचंय. पंच पाण्याची मागणी केली जाते. 12वा खेळाडू पाणी घेऊन जा बॅटरला. आणि त्यानंतर राकेश पाटील यांचे खास मित्र सुधीर पाटील पडगे यांना देखील मी आमंत्रित करतो मंचकावरती. योगेश पाटील असतील, त्यानंतर आमचे योगेश भोईर, सचिन भोईर यांनी देखील मंचकावरती यायचं आहे. आणि व्यासपीठावरती आपण 40+ उत्तर रायगड विभाग प्रीतम पाटील यांना पाहतो. मच्छिंद्र म्हात्रे यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. एक उत्कृष्ट समालोचक द व्हॉइस ऑफ कर्नाला रोशन पाटील तारा यांचं देखील आगमन झालंय. तुम्ही त्यांना बिग बॅश मध्ये ऐकलं असेल, नामांकित स्पर्धेमध्ये. आणि आज खास मला वाटतं 2 दिवस ते होते, काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. 1 दिवस आज उपलब्ध करून ते आलेत, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. महागुरु. थँक्स प्रवीण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणराला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचा राजा रायरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून मुठभर मावल्यानं घेऊन ज्या राज्याने स्वराज्याची निर्मिती केली ते राज्य शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्यांचं नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल ते प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेब यांना स्मरण करूनच आपण कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करत असतो. श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ यांच्या संयुक्त विद्यमानाने सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचा आजचा निश्चित स्वरूपाचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाचा पहिला सामना खेळवला जात आहे. ते एका बाजूला साई परी 11 तोंडरे विपक्ष स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे. एक काळ होता खऱ्या अर्थाने भरत भोईर आज आपल्यात नाही आहेत, परंतु एकेकालचे एक घणाघाती फलंदाज आमचे परममित्र वोडी फेम सचिन शेठ भोईर यांचे ते मोठे बंधू आहेत. सचिन शेठ आपण इथे उपस्थित असाल तर यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. थँक्यू. जाऊया 4थ्या षटकाकडे. इथं मात्र पुन्हा एकदा आधीवरती भरावसा दाखवला आहे, कारण त्याला पहिल्या षटकामध्ये धावा फक्त दिल्या होत्या 6 आणि त्याच कारणाने मात्र 4थ्या षटकात तोही मानकरी ठरला आहे. पुन्हा एकदा सुनीत पाटील असेल स्ट्रायकिंग एनला. पुढचा बॉल या बॉलवरती चांगला स्ट्रोक तर आहे, मात्र सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहे. बॉल येईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही, कारण चेंडूपैकी चांगली आली. एका धाब्यावर रोखलं, एका धाब्याने धावफलकावर धावा लागतील. त्या मात्र 37 धावा धावफलकावरती. स्वर्गीय भरतदादा स्मृती पडगे टीम विपक्ष साई परी 11 तोंडरे टीम आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्याचबरोबर पुढील सामना छत्रपती शिवाजी महाराज नेरे बी आणि SMG नावडे बी या संघांमध्ये असला आहे. तर आपल्याला पहिला ऑफिशियली कॉल आम्ही करत आहोत. नेरे बी आणि नावडे बी या संघाने टॉससाठी यायचं आहे. पुढचा बॉल रोशनसाठी होता कपट क्षेत्रामधून. इथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे 1 टक्कावरला आणि त्याच दरम्यान मात्र चेंडू अडवला जातोय. एकच धाव जोडली जाते पुन्हा एकदा.
एकेका धाबेने मात्र आता मात्र या ठिकाणी धावपळ पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान आता एखादा खराब चेंडू आल्यानंतर त्याच्यावरती प्रतिहल्ला चढवला जातोय आणि हेच दाखवून दिले आतापर्यंत सुनीत पाटीलने. त्याला साथ देत असताना रोशन पाटील 2 चेंडूवरती 1 धाव, 38 धाबा जोडल्या गेलेल्या आहेत. ती 4थं षटक प्रगतीपथावर असताना 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धाबसंख्या होऊ शकेल? 38 धाबा आत्तापर्यंत जोडल्या आहेत. सुनीतसाठी अगदीच ग्लास काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच दरम्यान मात्र पंचांचा कुठलाही प्रकारचा इशारा नाही. जरूर या ठिकाणी वाईटसाठी कॉल केलेला आहे, रेफर केलेला आहे. बॅट्समन रिव्ह्यू असणार आहे. येस प्रवीण. राजू दादा आपण यायचं आहे. त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आज स्पर्धेची आणि ते चाचपणी पाहणी करतील की हा बॉल एक्झॅक्टली लँड कसा झाला, पिचिंग कुठे झाला. तिथून मात्र या ठिकाणी नक्कीच इशारा त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. अनिल टेंबेसर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर विनय गाबण दुहेरी जबाबदारी स्वीकारत असताना पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. इट इज अ फेअर डिलिव्हरी. कोणत्याही प्रकारचा इशारा नाही. डॉट बॉलची सांगता आधीने केलेली ही सुरुवात आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हरमध्ये 6 धाबा दिल्या आणि त्यानंतर 3 बॉलवरती हा बॉल मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. लेट कटचा हा फटका होता. निखिलच्या हातामध्ये चेंडू एका टप्प्याने विसवलाही आणि त्याच दरम्यान मात्र एक सिंगल पूर्ण करण्याचा अबधी फलंदाजांकडे होता. धावसंख्या 1ने वाढेल. धावसंख्या 39 आपल्याला पाहायला मिळू शकेल. 4 बॉल समाप्त झालेले आहेत. धावसंख्या रोखली मी म्हणे खऱ्या अर्थाने या यंगस्टर गोलंदाजाने. ज्या अर्थी या गोलंदाजावर भरोसा दाखवला आणि त्याने मात्र गोलंदाजाने विश्वास सार्थ ठरवला खऱ्या अर्थाने. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा सर्वाधिक कमी धावसंख्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॅटची काढा लागली होती. सिंगलचा प्रयत्न केला जातोय. एकेका धाबेसाठी इथं संघर्ष करावा लागला या ओव्हरमध्ये. कारण आधीने केलेली गोलंदाजी आपण पाहिली तर अचूक टप्प्याची होती. त्याच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि त्याचमुळे या 2 फलंदाजांना ज्या प्रकारे त्याने रोखून धरलं आहे अगदी रोशन आणि सुनीतला. आणि इथे मात्र त्याने धाबा दिल्यात. फक्त आपण पाहिलं तर 5 बॉलवरती त्याने धाबा दिल्या, 4 धाबा दिलेल्या आहेत. धाबसंख्या झालेली आहे ती मात्र 40 धाबा कंप्लीट झाल्या. जो स्कोर कार्ड 60चा वाटत होता तो स्कोर कार्ड कुठेतरी आता कमी वाटायला लागला आहे. कारण एक मात्र असेल पडगे टीमकडून केलेली आधी दरियाने केलेली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धाबा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळू शकेल अगदी पडगे एंडकडूनच गोलंदाजी करत असताना सुनीत समोर चांगला स्ट्रोक आहे. पायचा क्षेत्ररक्षक राहिला प्रेक्षक बनून. बॉल गेला सीमा पार. पंचांचा इशारा. इट इज अ मॅक्झिमम मायटी हिट, सिक्सर. नक्कीच खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. अगदी ऑनलाईन प्रेक्षकांना सुद्धा हे संगीत ऐकायला मिळालं असेल कारण या संगीताला कॉपीराईट नसणार आहे आणि त्याचपुढे हे संगीत पूर्णपणे आपण पाहिलं अर्थाने. थँक्स संतोष गरत. इथे यानंतरची लढत असेल बघा. शेवटचा पुकार श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि SMG नावडे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार आहे. सुधीर पाटील पडगे आणि योगेश्वर भोईर पडगे या दोन्ही व्यक्तिमत्वांना आमच्या श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. प्रीतम पाटील पाहतो खऱ्या अर्थाने आमचे उत्तर पूर्वी विभागाचे 40+ अध्यक्ष आहेत. एक आदर्श आहे क्रिकेटर आणि खऱ्या अर्थाने वेल प्रसंगी एक चांगले उत्तम समालोचन सुद्धा करतात. प्रीतम स्वागत आहे. मच्छिंद्र त्यांच्या समवेत रोशन आहे आमचे समालोचक. हो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच आणि उपसरपंच चषक 2025च्या पर्वामध्ये स्पर्धा सन्मानाची आहे. स्पर्धा शिस्तबद्ध आहे याचा आपण दखल घेत मात्र पुढील सामन्यासाठी नेरे आणि नावडे टीमने लगेचच इनिंग संपल्यानं टॉससाठी यायचं आहे. पुन्हा कॉल जास्त केले जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. स्टार्किंग केला सौरभसाठी रोशन होता. रोशनचा हा चांगला फटका आला ऑन द कार्पेट. डीपमधला क्षेत्र चेंडूवरती आला तोपर्यंत दुसरीचा कॉल दिलाय. 2 धावा पूर्ण होत असताना तो अतिशय खराब आला. पहा कलेक्टिव्ह सुद्धा खराब आलं. अगदी 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे होते आणि तरीसुद्धा अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावा सहजपणे जोडल्या गेल्या धावसंख्येमध्ये.
धावसंख्या 49 वरती गेलेले आहेत आणि एक चेंडू आतापर्यंत झालेला आहे. 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूवरती मात्र मोठी फटकेबाजी करण्याची संधी असणार आहे, कारण 2च फलंदाज बाद झालेले आहेत. फलंदाज बाद होणार आहे. सूरज आपण पाहिला आणि त्या अगोदर आकाश आपण पाहिला आणि त्यानंतर सुनीतने केलेली फटकेबाजी 11 बॉलवरती त्यांनी 26 धाबा केलेल्या आहेत आणि 5 धाबांवरती रोशन पाटील त्याला साथ देताना पाहायला मिळतोय. सर्वचं पुढचं चेंडूवरती चांगला चेंडू. इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फटका या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटला टोलवत होता. इथे मात्र काय घडलंय, अगदी आपण रेंजर झोनकडे रोशन होता, अगदी त्याने आशाही सोडली होती. त्या दरम्यान खराब थ्रो आला आणि त्यामुळे इथे मात्र 2 धाबा जोडल्या गेलेल्या आहेत. 51 धाबा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळू शकतील आणि 50 धाबा कंप्लीट झालेल्या आजच्या रात्रीमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते. साई परी 11 टोनरे टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू फेकण्यासाठी थोडासा या ठिकाणी जरूर आपण थकवा जाणवत असताना फलंदाज सुनीतला आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकापासून तो फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. अगदी साजेशी कामगिरी त्याची राहिलेली आहे. 27 धावसंख्येवरती खेळतोय आणि सांघिक धावफलक 51 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सौरभचा आहे. अगदी बॉल सोडून देत असताना आपण सुनीतला पाहिलं, पंचांनी सुद्धा लाईन पाहिली आहे आणि अगदी चुकीची लाईन येत असताना या बॉलवरती मात्र वाईडचा इशारा येत असताना एकदा बाजूनी जोडली जाते धावसंख्येमध्ये. 52 धावा धावफलकावरती लागले 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिली लढत आपण पाहतोय 5व्या रात्रीमध्ये पडगे विपक्ष तोंडरे या बलाढ्य टीममध्ये. अगदी NYDC मधले दोन्ही धुरंधर संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्या दरम्यान चालू असलेल्या लढतीमध्ये सुनीतचा हा फटका अलॉंग द कार्पेट शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे. त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली आहे. पुन्हा एकदा रोशनला स्ट्राईक असणार आहे. धावसंख्या 53 वरती जाऊ पोहोचली आहे. धावसंख्येचा विचार केला तर 29 धाबा केलेल्या आहे सुनीतने. त्या दरम्यान रोशनच्या 5 धाबा आपल्याला पाहायला मिळतील आणि या षटकाचा आपण विचार केला 3 चेंडूवरती आत्तापर्यंत 7 धाबा आलेले आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. अजूनही किती धावांचा पल्ला असेल, लक्ष कितीचा असेल, टार्गेट कितीचा असेल सांगणारे उर्वरित 3 चेंडू रोशनसाठी. पुढचा बॉल रोशनच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलेला आहे. गॅपमध्ये ढकलला बॉलला मात्र जरूर या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याने चेंडू सीमा रेषेबाहेर गेलाय. रोशन पाटीलच्या बॅटमधून येतोय हा चौकार. चौथ्या बॉलवरती आलेला चौकार आणि धावसंख्या 57 वरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. गेम प्लॅन या ठिकाणी ठरलेला होता की किमान 60 धावा 55 धावा आपल्याला येणं गरजेचं असणार आहे. पण बॉल चेंडू हरवला असेल तर चेंडू द्यायचा आहे. चौघ बाजूने आपल्याला प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळते. मॅबा प्रेक्षकांचा श्री गणेश क्रिकेट संघ वलप सरपंच उपसरपंच चषकामध्ये सन्माननीय राजू पाटील असतील, सन्माननीय बोलणेशेठ पाटील असतील यांच्या वतीने मनापूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. कारण चौघ बाजूने प्रेक्षकांची उपस्थिती आता मात्र जमायला लागलेली आहे आणि या मॅचमध्ये मात्र दोन्ही टीमने मात्र या ठिकाणी चांगला स्टार्ट घेत असताना इथे मात्र अचूक टप्प्याच्या गोलंदाजीने क्वाड बिहाइंडचं या ठिकाणी विकेट मिळाली आहे. रोशन पाटील बाद. शेवटच्या बॉलसाठी आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळू शकेल. कौस्तुभ पाटील हाही एक चांगला फलंदाज आहे. शेवटच्या बॉलवरती मात्र कितपर्यंत आपला धावफलक नेऊन ठेवू शकेल. 57 झालेले आहे. 57 मध्ये धावा किती ॲड केल्या जातील हा सांगणारा हा शेवटचा चेंडू सौरभच्या माध्यमातून फेकला जाईल. कौस्तुभसाठी बॉल होता. बॉलला स्टँड अँड डिस्पॅच केलाय. बॉल गेला सीमा पार. उतुंग फटका षटकार. त्रेसष्ट धाबा झालेल्या आहेत. 64 टार्गेट टीम स्वर्गीय भरत शेठ स्मृती पडगे टीम समोर असणार आहे. साई परी 11 तोंडे टीमने बॅटिंग करत असताना 63 धाबा नोंदवल्या. 64 टार्गेट असणार आहे. ओ टू आमचे महादेव गडगे सर. तर थँक्स संतोष घरदिते
सन्माननीय सागर भुईर पडगे यांचं आगमन झालेलं आहे. ज्ञानेश्वर आमचे ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. नाणेफेक केली जाणार आहे. ते नाणेफेक नेरे विपक्ष नावडे अशी लढत असेल बघा. मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. वासुदेव खाडेकर, या वासुदेव एक स्टाइलिश व्यक्तिमत्व, आसामी स्टाइल्स बघा. स्टाइल्स मेक द मैन. सुंदर वस्त्र धारण करने से आदमी को सन्मान मिलता है. मित्रांनो, शेतीची लागवड करत असताना त्यांची क्लिप व्हिडिओ व्हायरल झाली. काव 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 फेम येते. निश्चित स्वरूपात पूर्वजांना त्याने खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात बोलवण्याचं काम त्यांच्या आवाजाने केलं. असे वासुदेव खाडेकर, शांततेचे प्रतीक वल्लभ यांचं वस्त्र अलंकाराने पुष्पगुच्छ देऊन आमचे जितू जोशी, जितेंद्र जोशी आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. प्रीतम पाटील या 40+ चे अध्यक्ष आहेत. संदीप जोशी आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. या प्रीतमचा सन्मान इथे केला जाईल. क्रिकेटला पडगे क्रिकेट संघाला दिशाने गती देण्याचं काम केलेलं आहे. स्वर्गीय भरत भोईर क्रिकेट संघ खेळतो. परंतु एक काल असा होता, भरत भोईर यांच्या संघामध्ये प्रीतम अतिशय लहान वयापासून क्रिकेट खेळलेला आहे. आजही चांगलं उत्तम क्रिकेट खेळतो आणि त्यांचा हेतूची सन्मान ग्रामपंचायत सदस्य संदीप जोशी आणि आमचे परममित्र ज्ञानेश्वर पाटील ऑर्गनायझर आहेत. हे दोन्ही शिलेदार त्यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. मच्छिंद्र या, मच्छिंद्र 40+ क्रिकेटर बघा. आमची संपूर्ण श्री गणेश क्रिकेट संघाची संपूर्ण टीम सज्ज आहे. प्रतीक मात्रे यांना पाहतो, एक स्टाइलिश व्यक्तिमत्व, हँडसम बॉय. सागर या, सागर भोईर पडगे या. मारुतीदादा पाटील आणि त्या पोलीस पाटील आहेत आणि त्याचबरोबर चंद्रकांत वनगे माजी उपसरपंच. हा SMG नावडे क्रिकेट संघ, छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे उपस्थित आहे. आणि तर आमच्या बघा संघाच्या या स्पर्धेमध्ये आमचे आधारस्तंभ मारुतीदादा पाटील, पोलीस पाटील आहेत. वल्लभ त्यांनी जाहीर केलेले आहे, नियमावली स्ट्रिक्टली आहे, संघाला तुमच्या दंडित केलं जाईल. नावडे किरण आनंद घेतात. गणेश आहेत. सर्व आमचे सहकारी पाहतो. विनयचंही आगमन झालेलं आहे. विघ्नेश. चला आपण बघा नावडे क्रिकेट संघ, नावडे क्रिकेट संघ SMG नावडे. चेंडू जर विकेटवर पडलं, स्पर्धेची नियमावली आहे, श्री गणेश क्रिकेट संघाची, एकदा जर चेंडू विकेटवर आदळलं तर तुमच्या संघाला दंडित केलं जाईल. या स्पर्धेची नियमावली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी इथे येणं गरजेचं आहे. बोलणार आहोत आमचे परममित्र कर्नाटक विभागातील एक अतिशय दमदार समालोचक रोशन पाटील तारा यांच्याकडे आपण बोलूया. सुधीर आहेत आमचे गुणलेखक. सुधीरचंही कौतुक करायला लागले. सुधीर आगलावे कोलवाडी. रोशन अतिशय चांगल्या प्रकारे गुणलेखकाची भूमिका पाहतो. आपले DJ सँडी DJचे रोशन कडू आहेत आमच्या चिंदरंग गावातील. सर्वांना प्रभावित केलेले, सर्वांचं मनोरंजन. तरी एका बाजूला KD आहेत आमचे PTC. बोलूया रोशन पाटील यांच्याकडे. हॅलो. यस, धन्यवाद महागुरु MD गडगे सर, धन्यवाद आमचे संतोषजी गरज सर, धन्यवाद प्रवीणजी टेंबे. आमचा समालोचन कक्ष आपण पाहता आणि सर्व कदर एक जबरदस्त समालोचन त्यांचं आपण ऐकलं. आणि या स्पर्धेकडे आपण जाऊया. श्री गणेश क्रिकेट क्लब वल्लभ आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व. आणि पहिला सामना पडगे विपक्ष तोंडरे या दोन टीमच्या दरम्यान. स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे विपक्ष RKCC प्रमोद 11 तोंडरे, साई परी तोंडरे. यस, या दोन टीमच्या दरम्यान आता ही लढत आहे. आणि बघा पहिली इनिंग संपली. धावा फलकावरी 63 आल्या, 64 टार्गेट उभं केलंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम तोंडरेने आणि या धावांचा पाठलाग करत असताना पहिली जोडी आघाडीचे 2 खेळाडू मैदानाकडे आपण दाखवलं होताना पाहता पडगे संघाचे 2 स्फोटक खेळाडू निखिल आणि भगवान, 2 आपण पाहिलं अतिशय आक्रमक असे फलंदाज मैदानाकडे दाखल झाले. या क्रीडांगणामध्ये आलं की एक वेगळा खरं तर फील होतो. प्रत्येकाला मात्र हवं असं हे मैदान, मिनी वानकडे मैदान म्हणून या क्रीडांगणाला मात्र एक प्रसिद्धी मिळाली. कारण अगदी उंचवट्यावरती आमचा हा संपूर्ण VIP डाईस कॉम्बॅटरी बॉक्स
आणि त्याचबरोबर आलेले प्रेक्षक त्यांनाही अगदी उंचावरून या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतोय असं हे दमदार क्रीडांगण. आणि आज आपण पाहताय सरपंच उपसरपंच ट्रॉफी 2025 हे भव्य दिव्य पर्व दमदार आयोजन आणि नियोजन तुम्ही वलपनगरीमध्ये साकारताना पाहताय. 64 12.80 हा करदर प्रत्येक षटका मागचा रिक्वायर 100 असेल या मॅचमध्ये फडगे संघाला बॅटिंग करत असताना या सेकंड इनिंगमध्ये. तर एका बाजूने धावा डिपेंड करायच्या टीम तोंडरे या संघाला. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा रथदैव छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करतो. आणि मी बोलतो या सामन्याकडे पहिला चेंडू टाकत असताना गोलंदाज तयार झालाय. आदिनाथ पाटील ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉल मिडॉनच्या क्षेत्राकडे. आदिनाथ म्हटलं की विश्वासजी पाटील यांचे चिरंजीव ज्याने टेनिस क्रिकेट पटलावरती एक वेगळी छाप सोडली आहे आणि आजही मैदान ते गाजवतात 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. त्यांचे चिरंजीव आदिनाथ पाटील या षटकामध्ये आणि समोर स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू स्ट्राईक एंडला आपण पाहताय निखिल म्हात्रेला. अतिशय आक्रमक खेळाडू त्याच्या बरोबरने भगवान मसे हे 2 प्रमुख खेळाडू. यावेळेला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट कव्हरच्या वरून बॉल चालला अपिश कव्हर ड्राईव्ह. मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे बॉल थांबणार नाहीये. बॉल निघाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर सीमा पार प्लस नो म्हणजे पंजा मिळेल या बॉलवरती. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल त्याच्यावरती 4-5 जवान मात्र अकाउंट ओपन झालं पडगे संघाचं. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. शैलेश सिंह और बबलू यादव आज के हमारे टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर शैलेश सिंह और बबलू यादव जी का इस मंच के ऊपर आगमन हो चुका है. इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर श्री गणेश क्रिकेट क्लब वल्लभ इनके ओर से आप दोनों का भी शान और शौकत के साथ स्वागत है. नेरे विपक्ष नावडे शेवटचा पुकार आहे नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. फ्रीड बॉल असेल या ठिकाणी पाहताय आणि इथे चांगला बॉल टाकलाय आतमध्ये आलाय. आदरणीय भोलानाथ शेठ पाटील साहेबांचं आगमन कालच त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आपण संपन्न होताना पाहिलं. असे दमदार खरं तर व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं ते सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील तुम्हाला आमच्याकडून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आपलं आयुष्य भरभराटी जावं हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू. दमदार योगदान राहिलं या क्रिकेट क्षेत्रासाठी त्यांचंही. बघा फ्रीड बॉलवरती कमबॅक केलाय. बॉलचा आपण जर उल्लेख केला तर टप्पापर्यंत आतमध्ये आला रायझिंग डिलिव्हरी आणि विकेट किपरच्या हातामध्ये बिसवत असताना हा निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बघा टाईम अलर्ट असेल या स्पर्धेमध्ये स्ट्रिक्ट नियमावली आहेत. त्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. जर एखाद्या संघाने अधिकचा वेळ घेतला तर त्या टीमला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ही महत्त्वाची सूचना असेल. फुलटॉस यावेळेला बघा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला मागे आउटफील्ड फास्ट आहे. या ओव्हर मधला हा दुसरा चौकार आणि पुन्हा एकदा नो म्हणजे पंजा 2 वेळा मिळेल बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी पडगे संघाला. आणखीन एकदा आपण पाहिला त्या ठिकाणी चौकार आला आणि त्याच्यावरती भीमर देखील होता त्यामुळे पंजा असेल या बॉलवरती. आदरणीय सचिनजी भोईर साहेबांचे ते आगमन पडगे नगरीचे आमच्या आदरणीय सचिनजी भोईर साहेब यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. बीमर बॉल टाकला मागचा ओव्हर स्टेपिंग आणि इथे आपण पाहिला तर बीमर आणि याच्यावर देखील चौकार मिळाला. त्यामुळे संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती तब्बल 10 धावा बिनबाद 10 टार्गेट 64चा आहे. त्यामुळे 12.80 हा पर ओव्हर मागचा रिक्वायरमेंट राहील या मॅचमध्ये. आणि सुरुवातच धमाकेदार करत असताना हे फलंदाज इथे बघा थोडी गती काढली आणि बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. नकल बॉलचा वापर केला. आदिनाथचा हा चेंडू जर तुम्ही रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिला तर त्याची ॲक्शन अतिशय वेगवान होती पण तो बॉल डिलिव्हर करताना पूर्णपणे त्याने बॉलची गती काढली आणि त्याचा अंदाज मात्र बांधता आला. बघा पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये क्या बात आहे. जबरदस्त चेंडू अक्षरशः थांबवलं फलंदाजाला. वन्स अगेन यावेळेला मिडॉनला बीट केलं. इनफिल्डच्या वरून बॉल मागे चाललाय लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर. या षटकातला तिसरा चौकार होतोय निखिलच्या बॅटमधून टीम पडगेला. स्क्रीन है देखो इधर यहाँ पे जो साइज स्क्रीन है वहां पर जो दर्शक बैठे हैं आपसे हमारा निवेदन है ये बाजू में आइए वहां पर कोई बैठने का नहीं. 4 धावा
त्यानंतर हा पंप जॅक करत असताना फटका फसला, फिल्डर पोहोचेल का, पोहोचला देखील आणि झेलही पकडला. क्या बात आहे, सिंगल हँडेड. त्याच्यावरती त्याला विश्वास नसेल, हा झेल त्यांनी पकडलाय. त्याच्या हातामध्ये बसला साहिलच्या आणि इथे मात्र मोठा धक्का बसला निखिलच्या स्वरूपात. टीम पड गेला. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. प्रयत्न फिल्डरने केले, त्याला यश मिळालं आणि पहिला धक्का बसला, टीम पड गेला. खेळाडू बाद झालाय निखिल म्हात्रे. जणू झेल पकडण्याची प्रॅक्टिस चालू होती असा हा गद क्षण होता. आणि बघा त्याच्या हातामध्ये झेल बसताना निखिलचा दुर्दैव होता, तो मात्र बाद झाला त्या बॉलवरती आणि चांगलं यश मिळालं त्या ठिकाणी. फिल्डिंग करत असताना टीम तोंडरे संघाला पहिला ब्रेक आणि तो गरजेचा होता, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये धावांची गती प्रचंड वाढली होती. एक खेळाडू बाद 14 अशी धावसंख्या पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आली. आता 9 खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे गेला. अलंकार पाटील लास्ट बॉल या ओव्हरमधला. इव्हेंटफुल षटक राहिलं आदिनाथ पाटीलचं. या षटकामध्ये ओव्हर स्टेपिंगचा नो पाहिला, त्याच्यावरती चौकाराला. या षटकामध्ये भीमर पाहिला, त्याच्यावरती देखील चौकाराला. परंतु फ्रीडचे दोन्ही चेंडू त्याने निर्धाव देखील टाकले होते. हे देखील त्याचं कमबॅक या ओव्हरमध्ये आपण पाहिले. लास्ट बॉल आणि समोर नवीन फलंदाज अलंकार पाटील स्ट्राईक एंडला. हाफ ट्रॅकर गती होती प्रचंड वेगाने. बॉल आपण जर पाहिला गुड लेंथ वरून राईज झाला, विकेट किपरच्या हातामध्ये बेसावला. यस, त्या ठिकाणी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय. हाईट फॅक्टरसाठी चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे पण जाऊया. टीव्ही अंपायर आमचे संतोष पवार मोहपे. बाउन्सरचा त्यांनी खतर चॅलेंज केलाय. अनप्लेबल असेल तर मात्र वाईड, परंतु जर का बॉल समोरून निघाला असेल तर मात्र लिगल घोषित केला जाईल, कारण पहिला बाउन्सर होता या ओव्हरमधला. चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. अतिशय चांगला निर्णय आणि चांगला कॉल रिव्ह्यूचा वापर केला. सर बाउन्सरसाठी रिव्ह्यू घेतला, वाईडसाठी. यस, तर वाईडसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. एक रिव्ह्यू मात्र प्रत्येक संघाला देण्यात आलाय आणि एखाद्या वेळेला जर का तुमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. आणि जर का तुमचा रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला तर तुम्हाला आणखीन एक रिव्ह्यू डेफिनेटली दिला जाईल. त्यामुळे हा रिव्ह्यू फार महत्त्वाचा राहील दोन्ही टीमसाठी, खास करून बॅटिंग करणाऱ्या पडगे संघासाठी. 21व्या शतकामध्ये आपण आहोत आणि टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जातोय. PTC पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आलं. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. वाईट बॉलचा इशारा आला, त्यामुळे आता पुन्हा एकदा फिल्डिंग सेटअप लावावं लागेल. बघा अगदी योग्य निर्णय. त्यामुळे रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला. पडगे संघाचा बॅटरचंही कौतुक करायला लागेल, ज्याने रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी वाईड घोषित केलाय. लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अतिशय चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती वाढत असताना एक गडी बाद 15, एक बॉल बाकी आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्या. त्या ठिकाणी गोलंदाज आदिनाथ पाटीलने एक विकेट निखिल मात्र त्यांना मिळालाय, परंतु अजून एक बॉल त्यांना टाकावा लागेल या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये 9 शतरक्षक 2 शतरक्षक आपण पाहत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर एक मिड विकेट सत्राकडे उभा केलाय. लास्ट बॉल, या वेळेला लास्ट बॉल वरती फटका फसलाय आणि इथे मात्र आणखीन एक मोठा धक्का बसलाय, कारण अलंकारला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. हा शेवटचा बॉल कमबॅक करून देणार राहिला तोंडरे संघासाठी. ज्या ठिकाणी विकेट मिळाला आदिला, ज्या ठिकाणी विकेट मिळाला तोंडरे संघाला. धावा आल्या धावफलकामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद 15. तर SMG नावडे क्रिकेट संघ तुम्ही इथे वेळेवर हजर राहिले नाहीये. निश्चित स्वरूपात आता आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुम्हाला दंडित केलं जाईल याबाबत नाणेफेकीसाठी. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. आगमन झालेलं आहे. सन्माननीय बरेच शेठ मात्रे इनामपुरी, अभिमन्यू शेठ गायकर पापडीचा पाडा, गोविंद शेठ गडद पापडीचा पाडा आणि गजानन शेठ पाटील इनामपुरी या चारही आमच्या मान्यवर व्यक्तिमत्वांचा श्री गणेश क्रिकेट संघ वलभ आयोजित वलभ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती प्रियंकाताई राजेश पाटील आणि विद्यमान उपसरपंच भोलेनाथ शेठ पाटील सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. सन्माननीय महेश शेठ भोईर पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, माजी संघनायक, शिवसेनेचे तलोजा शहर प्रमुख महेश शेठ भोईर पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे.
मनपूर्वक आपलं श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावफलक झाल्या 15, गडी बाद झाले 2. आता सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. सेकंड पॉवर प्ले आपण पाहता. गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज येत असताना प्रतीक पाटील येणारे 24 बॉल विजयासाठी 49 धावांचं समीकरण बाकी आहे. चला नावडे संघाचा कॅप्टन आलाय, तो तुम्हाला डेफिनेटली पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नावडे बी संघ आपण पाहताय सेकंड मॅचसाठी सज्ज असेल. ओव्हर द स्टम्प्स ड्राईव्ह केला बॉलला मिड ऑफच्या दिशेने, स्वतः आधी आले धावून 4 झाले होते बॉलवरती. चार्जअप होत असताना बॉल ची फेकी दिशा वेगवान होती, पण तो बॉलला त्या ठिकाणी स्टम्प्सला मिस केलं. तुम्हालाही नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल. जर का आणखीन एखादा विकेट मिळाला असता तर दबाव पूर्णपणे पडगे संघावरती वाढला असता, कारण टॉप ऑर्डरचे बॅटर त्यांच्याकडून मात्र चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहील टीम पडगेला. ज्या ठिकाणी आपण पाहिला निखिल मात्रेने चांगला प्रयत्न केला, तो मात्र झेलबाद झाला. आणि तदनंतर आपण पाहिला पहिला बॉल सिंगल या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडला तर अल्पेश भोईर डाव्या हाताचा खेळाडू स्ट्राईक एंडमध्ये सज्ज होत असताना सेकंड ओव्हरमध्ये प्रतीक पाटील हा खेळाडू खूप चांगले आउटफील्ड मैदानाचे. बघा मैदानाचं डायमेन्शन अतिशय परफेक्ट आहे. 360 डिग्री असं हे क्रीडांगण. पाटा विकेट आहे, ज्या ठिकाणी गोलंदाजांना साथ मिळाली, फलंदाजांना देखील साथ मिळाली. अशी ही विकेट लास्ट मुमेंटला आपण पाहिलं आडव्या बॅटने फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल चाललाय दणदण करत सीमा पार. अल्पेश भोईरचा हा चौकार. युग पुरुषांची चांगला फटका पाहायला मिळाला. थोडासा बॉल उसळी घेत असताना मात्र फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगच्या बाहेर इनफिल्डला क्लिअर केलं, ज्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या. प्रॉपर हँडल नाही, कॉर्डिनेशन नव्हतं, पण तो रिझल्ट चांगला होता या फटक्यामध्ये. आपण पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे हा बॉल ट्रॅव्हल होत असताना चौकार. काल आपण पाहिलं एखादं तोंडराच्या नाईट स्पर्धेमध्ये पडगे संघ सुपर 12ला दाखल झाला, त्यामुळे भन्नाट फॉर्ममध्ये हे दोन्ही संघ आहेत, त्यामुळे चांगलं दमदार कामगिरी तुम्हाला टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. ऑन साईडला लॉफ केला बॉलला, बॉलर बॅक ड्राईव्ह, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, लॉंग ऑफ मधून सरकले अगदी बरोबर ब्लॅक स्क्रीन समोर. बॉलला थांबवत असताना सिंगल रन या बॉलवरती मिळाली. पत्रकार बंधूंचं आगमन. मुकल साहेब वेलकम, आपले सहकारी त्यांचं देखील स्वागत. नक्कीच या कधी स्पर्धेच्या तुम्हाला चांगल्या आठवणी वृत्तपत्राच्या माध्यमातून खरं तर सोशल मीडियावरती नक्कीच व्हायरल तुम्हाला होताना पाहायला मिळतील, कारण दमदार असं हे आयोजन नियोजन इथे आपण होताना पाहत आहे. सिंगल या बॉलवरती मिळाली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं होतं अद्राने. याही वेळेला बघा धीम्या गतीचा बॉल, विकेट किपरचं काम अतिशय चोख होता. झेलबाद झाले, कॉट बिहाइंड द स्वरूपात, विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले मैदानाच्या आतमध्ये. भगवान मसे बिग विकेट डाऊन, मोठा धक्का असेल टीम पडगेला. मात्र इनामपुरी साहेब या आपल्या शुभास येथे नाणेफेक संपन्न होईल. भोलाना शेठ पाटील विद्यमान उपसरपंच आणि त्याचबरोबर आमचे राजेश पाटील सरपंच आहेत, त्यांचं निमंत्रण स्वीकारून आपण आलेला आहात. आपल्या शुभा हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे विपक्ष SMG नावडे क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक करावी. नाणेफेकीचा कौल SMG नावडे क्रिकेट संघाच्या बाजून नाणेफेकीचा उजवा कौल संघनायक आपण नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे? फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. ही खऱ्या अर्थाने स्पर्धा पाहतो रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं आपल्याला आयोजन? आयोजन चांगलं आहे. थँक्यू सो मच. नावडे क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे संघाला शतरक्षण करण्यासाठी हो टू रोशन. अगदी आपण पहिला दूरवरून हा बॉल पिक करण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हता, स्लॉग इट करायचं होतं, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आपण पाहता खरं तर काही दिवसांपूर्वी पेण नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने DK चषक या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धेचे जनक शिल्पकार दत्ताशेठ कांबळे समाजसेवक या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करूया. दमदार आयोजन पाहायला मिळालं पेण नगर पालिकेच्या क्रीडांगणावरती. डॉट बॉल 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहताय पडगे संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 खेळाडू बाद 21, ज्यामध्ये प्रतीकने आता कमबॅक केलाय. इकॉनॉमिकल फिगर षटक हवं होतं तोंडरे टीमला.
या ओव्हरमध्ये आले फक्त 6, खेळाडू बाद केले 1. आता येणारे बॉल असेल 18. विजयासाठी आपण जर पाहिलं जवळजवळ 43 धावांचं समीकरण बाकी आहे. त्रेचाळीस धावांचं समीकरण बाकी आहे, म्हणजे 14 त्या ठिकाणी 33ची सरासरी आता मेंटेन करावी लागेल पडगे टीमला. आणि ही सरासरी जर तुम्हाला राखायची असेल तर पर ओव्हर मागे तुम्हाला एक मोठा फटका खेळावा लागेल, तेव्हा धावांचा पटला करता त्या ठिकाणी करता येईल. आणि मैदानामध्ये अजूनही अल्पेश भोईरसारखा एक आक्रमक खेळाडू उभा, डाव्या हाताचा घातक खेळाडू, त्याच्याबरोबर आपण पाहिला संदेश जो संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल त्याने फेस केले, 1 रनचं योगदान त्याला देता आलेलं नाही या मॅचमध्ये, मग त्यालाही आता चांगली कामगिरी करावी लागेल. आदी पाटील सेकंड स्पेलमध्ये आला, पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा राहिला, 15 धावा त्याने खर्च केला, गडी बाद केले 2. सेकंड स्पेलमध्ये आधी बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होताना धीम्या गतीचा लो फुल टॉस लाऊड अपील लेग बिफोर द विकेट. पंचांचा बोट अवकाशाकडे, खेळाडू बाद झालाय त्या ठिकाणी अल्पेश भोईर. इम्पॅक्ट लाईन प्लम एलबी आपण पाहिला हा खेळाडू झालाय. ऍक्शन रिप्ले आपण जर पाहिला पुन्हा रिप्ले टेलिकास्ट मध्ये बरोबर बॉलच्या लाईन मध्ये होते, त्यांचा पाय हा त्या ठिकाणी आपण पाहिला. खरं तर फलंदाज लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात बाद पंचाने घोषित केलाय. नाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. नाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. थँक्यू. 17 चेंडू आणि 43 धाबा, 17 बॉल 43. आव्हान थोडंसं मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काही नाही आहे. तुम्हाला स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल, तुमच्या फलंदाजांना मात्र चांगली कामगिरी मैदानामध्ये करावी लागेल, तेव्हा तुम्ही धावांचा पाठलाग करू शकता. आणि एका बाजूला आता जो मोमेंटम सेकंड ओव्हरमध्ये प्रत्येकाने आपल्या टीमला मिळवून दिला आहे, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तोंडरे संघाला सातत्य टिकवावं लागेल. जर असाच मोमेंटम हे पुढे घेऊन गेले तर डेफिनेटली या मॅचमध्ये तोंडरे संघाचं पारडं तुम्हाला जड होताना पाहायला मिळेल. पण तो क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नाही आहे. आधी पाटीलची 2 षटकं, ज्यामध्ये अजूनही 5 बॉल त्याचे या स्पेलमध्ये बाकी आहेत. नौका खेळाडू तकदीर स्ट्राईक एंडला आलाय आधी सज्ज होताना. क्लीन बॉल, 4 मुंड्या चित केलं फलंदाज तकदीरला. परफेक्ट यॉर्कर त्रिफला उडवला, तोही मधली यष्टी बाकवली आहे. क्या बात आहे. सेकंड विकेट मात्र या बॉलवरती मिळाला या ओव्हरमध्ये आदी पाटील या गोलंदाजाला. शुद्ध बीजापोटी पळे रसालं गोमटी संतांनी सांगितलंय. गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं, ज्यांना रायगडचा ढाण्या वाघ म्हणून संबोधला तर विश्वाजी पाटील यांचे चिरंजीव त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आज आपण जर पाहिलं तर आधीने देखील चांगला दमखम या सामन्यामध्ये दाखवलाय. विकेट हॅट्रिक नाव म्हणजे ऑन विकेट हॅट्रिक वरती तो आता आलाय. 3रा खेळाडू बाद केला तर कदाचित या स्पर्धेमध्ये फायपर तुम्हाला पूर्ण होताना पाहायला मिळेल. या आजच्या रात्रीमध्ये चांगली संधी असेल कदा आधीकडे. या ओव्हरमध्ये 2 सलग विकेट मिळाले, 5 खेळाडू बाद झाले, अर्धा संघ गारद झाला. पडगे संघांचा धावांचा पाठलाग करत असताना 5 गडी बाद झाले. नौका खेळाडू आदी दरे. भरपूर रेकॉर्ड्स तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिले, ज्या ठिकाणी ऋषिकेश केणी पेटालीचा खेळाडू ज्याच्या नावावरती 3 विकेट पाहिले. याही वेळा बघा यॉर्कर लाईनचा बॉल सन्मान दिलाय, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये. 1 सेकंड डॉट निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जितके डॉट बॉल आता फलंदाज खेळतील तितका प्रेशर आता पडगे संघावर तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. कारण जेव्हा तुम्ही धावांचा पाठलाग करता तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. आणि इथे आपण पाहिलं भरपूर मागे राहिला आता पडगे संघ. 15 चेंडू 43चं समीकरण पुन्हा एकदा. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन करत असताना लाईन मिस केली. डाऊन द लेग पंचाने या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. आता येणारे बॉल असेल 15. विजयासाठी तब्बल 42 धावांचं समीकरण. 16.80 रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला. आस्किंग रन रेट हा प्रचंड वाढत चाललाय. याचं कारण आहे पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळाला, प्रतीकने कमबॅक केलं, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आधी आता या सामन्यामध्ये कमबॅक करून आपल्या टीमला वेगवान तेज सरळ बॉल व्हेरिएशन कमालीचं दाखवलं या दोन्ही षटकांमध्ये आदी पाटीलने. मागचे काही बॉल थोडे धीम्या गतीचे होते आणि तदनंतर आपण पाहिला लेंथ बॉलचा वापर केला, प्रचंड वेगाने बीट केलं फलंदाजाला. बेस्ट व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात आणि हे व्हेरिएशन या षटकामध्ये आदी पाटील दाखवत असताना 14 चेंडू 42चं कॅल्क्युलेशन. पर बॉल मागे 300चा स्ट्राईक रेटने खेळावा लागेल. याही वेळेला आपण पाहिला बॅकअप द हँड
पुन्हा एकदा व्हेरिएशन करत असताना आदिप पाटील हा गोलंदाज, कारण सध्याचं फास्ट क्रिकेट आहे, या फास्ट क्रिकेटमध्ये ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे तो खेळाडू नेहमी प्रतिभावंत राहिला आणि त्याचाच पूर्णपणे वापर करत असताना व्हेरिएशनच्या मैदानामध्ये आदिप पाटील हा गोलंदाज 5 पूर्ण होईल का आधीचा, कारण 4 खेळाडू त्यांनी ऑलरेडी बाद केले. शेवटचा बॉल आहे आणि बघा संधी आली होती, गमावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 पूर्ण करणं म्हणजे एका शतकाची बरोबरी. जो खेळाडू शतक मारतो बॅटिंगमध्ये त्याची बरोबरी करणं, आणि इथे बघा या 2 ओव्हरमध्ये जर का 5 पूर्ण झाला तरी वेगळा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती राहिला असं बोलतो. तरी देखील त्याने चांगली कामगिरी केली. या ओव्हरमध्ये धावा खर्च केली, फक्त 1 गडी बाद केले, 2-3 षटकांचा खेळ संपत असताना पडगे संघाची धावसंख्या धावफलकामध्ये आली ती म्हणजे 5 गडी बाद 22. आता 12 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 42 धावा. डीजे प्लीज. भगत यांच्या वतीने आधीने 2 षटकारांची आतषबाजी केली तरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे परिसाई 11 तोंडरे क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. श्रीनाथ शेठ पाटील माजी उपसरपंच तोंडरे त्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आभार व्यक्त करू. और नाही यानंतर बघा जी लढत होणार आहे नावडे क्रिकेट संघ, तुम्ही नाणेफेक जिंकलेली आहे. आता मात्र सामना संपल्यानंतर जो डिसाईड केलेला आहे आपल्याला मैदानामध्ये लगेचच दाखल व्हावं लागणार आहे. फलंदाज खेळ थांबणार नाहीये, दोन्ही संघांना आम्ही सूचित करतो. 12 बॉल आणि 42 धावा. परंतु अजूनही मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर सुधीर पडगे संघाचा एक संकट मोचक खेळाडू संदेश म्हात्रे, जे काय करायचं त्यालाच करणं घ्या मॅचमध्ये, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ते कॅलिबर आहे, तो धावांचा पाठलाग करू शकतो. आता बघू अजूनही वेळ गेलेली नाही आहे. गोलंदाजी मार्गमध्ये साहिल आलाय, समोर संदेश म्हात्रे. यावेळेला बघा ऑन साईडला खेचून मारला बॉलला, मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी धावत आले बॉल होती, फेकत असताना मात्र चेंडूला सिंगल रन या बॉल होती. म्हणजे सिंगल डबल नाही तर काहीच होणार नाहीये, कारण आता आव्हान अतिशय जड होत चाललंय पडगे संघाला धावांचा पाठलाग करत असताना. आणि हे आव्हान तुम्हाला पेलायचं असेल तर मात्र तुम्हाला काउंटर अटॅक करावा लागेल, एरियल अटॅक करावा लागेल, आक्रमक स्ट्रोक तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळावे लागते, तेव्हा तुम्ही आव्हानपर्यंत पोहोचू शकता, पाठलाग त्या ठिकाणी करू शकता. स्ट्राईक एंडला आता आदिदारे. यावेळेला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये व्हीसेपमध्ये खेळले, फक्त दिशा दिली कॉपीबुक स्टाईलने. संघर्षच पाहायला मिळालेला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये जर धावा आल्या का निखिल म्हात्रेकडून, त्यानंतर पूर्णपणे हा संघ बॅकफुटला गेला. याचं कारण आहे तोंडरे संघाने केलेली अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येकाने आधीचं षटक निर्णायक राहिलं या मॅचमध्ये, तिसरं आणि दुसरं षटक. आता याही वेळेला आपण जर पाहिलं त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र गोलंदाज साहिल देखील चांगली गोलंदाजी करत असताना 10 बॉल 40. ऑन साइडला पिकअप शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग अँड स्ट्रॉंग, मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवल्या सीमा पार, षटकार. धावा. मी मगाशी उल्लेख केला या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकावा लागेल. संदेश म्हात्रे खेळाडूला क्षमता आहे त्याच्याकडे, अजून किमान 5 षटकार झाले या मॅच मध्ये तर हा सामना बनेल. किमान 5 षटकार, आणि त्याही पेक्षा तोंडरे संघाला एक विकेट हवा आहे, तोही संदेश म्हात्रेचा. हा सामना आपण जर पाहिला जरी धावा जास्त असल्या 9-34 तरी बॅलन्स म्हणायला हरकत नाही, कारण या क्रीडांगामध्ये अनेक नवनवीन रेकॉर्ड्स आपण होताना पाहिले. त्यामुळे हा रेकॉर्ड जरी झाला तरी इथे मात्र आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये. आणखीन एक ब्लास्ट, क्या बात है. संदेश म्हात्रे सांगतोय मैं हूं ना. फ्रीड बॉल होता बघा, मागचा बॉल नो होता आणि इथे आपण पहिला फ्रीड बॉल होती षटकाराला, त्यामुळे आता मोमेंटम मिळालाय पडगे संघाला. आक्रमक झाला संदेश म्हात्रे हा फलंदाज. फ्रीड बॉल पाहायला मिळाला. मागचे 2 फ्रीड बॉल आधीने चांगलं कमबॅक केलं, मग इथे फ्रीड बॉल षटकाराला. मॅच ऑन. हा सामना आता पुन्हा एकदा आपण जर पाहिला नक्कीच एका वेगळ्या मोडवरती आलाय, निर्णायक क्षणावरती आलाय. हाफ ट्रॅकर दबाव गोलंदाजावरती असेल, पंचाने वाईट बॉल घोषित केला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. सामना आता जड होत चाललाय.
तोंडरे संघाला, कारण निखिल बाद झाला, त्यानंतर आपण पाहिला भगवान बाद झाला, अलंकार बाद झाला, अल्पेश बाद झाला, तकदीर बाद झाला, परंतु संदेश मैदानामध्ये एकटा नडतो आणि विरोधी संघाच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. अंतिम काही बॉल विजयासाठी 26 धावांचं समीकरण बाकी आहे. यावेळेला तेच तर बॉल लेंथ बॉलचा वापर केला, फुटवर्क नाही आहे, त्यामुळे आपण पाहिला फलंदाजावरती हवी झाला गोलंदाज साहिल पाटील. असं म्हटलं तर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क एक फार गरजेचं आहे आणि इथे फुटवर्क नव्हतं. थोडं सफल झाल्याचं कदाचित हा बॉल रडारमध्ये आला असता, स्लॉटमध्ये आला असता, परंतु इथे आपण पाहिला हा कर्दर डॉट बॉल. ज्याची जळते त्याला कळतं. आपण अनेक प्रेडिक्शन करू शकतो, पण मैदानामध्ये ते खेळतात त्यांना मात्र नक्कीच एक वेगळी भूमिका साकार लागते. खोला टाकला बॉल, बॅड लाईनचा चेंडू होता, त्याला सन्मान देत असताना हा खेळाडू सिंगल आली या बॉलवरती. सिंगलने एंड बदलला, धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती लागत असताना 5 खेळाडू बाद 39 धावा. अंतिम 7 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. 7 बॉल 25. हा चेंडू फार निर्णायक आहे सुधीर. जर इथे मोठा फटका आला तर 6 मध्ये 19 येतील किंवा 6 मध्ये 21 येतील, चौकार किंवा षटकार आला तर. आणि जर का या ठिकाणी डॉट बॉल गोलंदाजाने टाकला किंवा विकेट जर मिळाला तर दबाव पूर्णपणे पडगे संघावरती राहील. तर अभिदरेसाठी बघा, करण भगत यांच्या वतीने जर लागोपाठ 2 षटकारांची आतषबाजी केली तरी 1000 रुपयाचा पारितोषिक कॅश प्राइज इथे दिले जाईल आपल्याला. 7 बॉल आणि 25 धावा. 7 चेंडू 25. संघर्ष पाहायला मिळाला संदेशच्या माध्यमातून. आता अभिसाठी मात्र पारितोषिकांचा वर्षाव होतोय, त्यालाही मात्र चांगले इम्पॅक्ट टाकावं लागले मॅच मध्ये. लॉफ केला बॉलला, उंची घेतली आहे, अंतर कापेल का तर नाहीये, फिल्डर डाऊन द बॉल आणि शेवटच्या बॉलमध्ये विकेट मिळाला तोंडरे संघाला या षटकामध्ये साहिलच्या. आणि इथून आता आपण जर पाहिलं समीकरण बनलंय 6 बॉल आणि विजयासाठी 25 धावा. जर आपण विचार केला, पडगे गावातील प्रेक्षक खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, तर डाव्या बाजूला तोंडरे गावातील प्रेक्षक उपस्थित आहेत. परंतु मोठ्या संख्येने आपल्याला पडगे गावातील प्रेक्षक जास्त इथे निदर्शनात येतात. दोन्ही गावातील प्रेक्षकांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वलप आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार भोलेनाथ शेठ पाटील, राजूदादा पाटील, आमचे मारुतीदादा पाटील आहेत, त्या सर्वांच्या वतीने तुमचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील. एकाच बेल्ट मधील हे दोन्ही संघ आहेत, एका परिसरातील हे दोन्ही संघात आणि स्पर्धा देखील अगदी मधोमध आहे 2 गावांच्या. पडगे आणि एका बाजूने तोंडरे आपण पाहिलं. हाकेच्या अंतर्गत असणारी 2 गावं वलपवरून आणि आज मात्र मोठ्या संख्येने पाठीराखे दोन्ही गावांचे मात्र या संघांना सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित झाले. त्या पुन्हा पाठीराखाचं पुन्हा एकदा आपण करूया स्वागत. 6 बॉल 25. यस, पनवेल महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 2 मधील ही 2 गावं आहेत. आमची माहिती आम्हाला सुधीर यांच्या माध्यमातून मिळाली. आता कदाचित विस्तार वाढेल पनवेल महानगरपालिकेचा. तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये करंजाणे रोड असेल, उलवे रोड, तो देखील तुम्हाला पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये वाढताना पाहायला मिळेल. पण जाऊया मॅचकडे आपण. अंतिम षटक बाकी आहे. लास्ट ओव्हरमध्ये आता ब्लास्ट मैदानामध्ये करावं लागते. संदेशला गोलंदाजी मार्गमध्ये आलाय सुनीत पाटील हा गोलंदाज. पहिला बॉल. यावेळेला बघा बॅटची फेस लवकर क्लोज झाला, धीम्या गतीचा बॉल, हलकीशी एज लागली आहे आणि कॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. संदेश मात्रे आशेचं किरण मैदानाच्या बाहेर चाललंय. गावातील स्वर्गीय भरत भोईर क्रिकेट संघाचे पुरस्कारते सचिन शेर भोईर, त्यानंतर योगेश भोईर, अशोक शेर भोईर आणि पत्रकार बंधू गोविंद जोशी आपण इथे उपस्थित असाल तर भोलेनाथ शेठ पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. 5 चेंडू आणि 25 धावा. नौका फलंदाज वैष्णव भोईर मैदानाकडे चालला. वैष्णव भोईर म्हटलं की नावे गावचा वैष्णव जोफ्रा आर्चर, पण तिथे पडगे संघाचा वैष्णव मैदानाकडे आलाय. त्याला किमान 4 षटकार किंवा 1 सिंगल देखील काढावी लागेल मॅचमध्ये विजयासाठी. सुनीतचं षटक
यावेळेला बघा हा पंप जॅक करत असताना मिस टायमिंग फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय कॉटन बोल्ड आल्या पाहुली माघारी परतावं लागेल वैष्णवला. वन मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का बसतो या ओव्हर मध्ये पडगे टीमला. दबाव तो सांगतोय मैदानाकडे परिस्थिती निर्माण झाली तुच्छलमय आया. एक खेळाडू बाद झाला, दुसरा गेला, तिसरा आता मैदानाकडे चाललाय आणि जवळजवळ आपण जर पाहिले या संघाचे 8 खेळाडू बाद झाले आणि आता आपण पाहत आहे तर 10व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे चाललाय सौरभ भोईर. सामना पूर्णपणे आपण जर पाहिला जड झाला पडगे संघाला, ज्या ठिकाणी आता 4 चेंडूमध्ये 25 एका दुसरा चमत्कारच या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. पण सुनीत तसं होऊन देणार नाहीये. चांगला गोलंदाज या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू, चांगली बॉलिंग ॲक्शन. दिब्या गतीने त्याने मात्र बीट केलं फलंदाजाला. गती काढत असताना स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा काउंटर अटॅकचा प्रयत्न, याही वेळेला डॉट बॉल. आता दबाव पूर्णपणे पडगे संघावरती. मॅच मध्ये फक्त आणि फक्त आता औपचारिक शिल्लक राहिली आहे. 3 चेंडूमध्ये 25 धावा. 3 फ्रीड बॉल पाहिले या इनिंग मध्ये, ज्यामध्ये या ठिकाणी 2 फ्रीड बॉलला काहीच करता नव्हतं फलंदाजांमध्ये. एका फ्रीड बॉल षटकार आला होता. याही वेळेला बघा झेलची संधी, कॉट बिहाइंड द विकेट. आधी चूक करणार नाहीये. आणखीन एक खेळाडू बाद. आता ऑलआउटच्या उंबरठ्यामध्ये पडगे संघ आलाय, कारण 9वा खेळाडू बाद झालाय 39 या धावसंख्येवरती. फक्त आणि फक्त मॅचचे औपचारिक शिल्लक राहिले, परंतु यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नेरे बी विपक्ष SMG नावडे बी दोन्ही संघ पण रेडी राहा. जसा सामना संपेल, ज्या टीमने टॉस जिंकलाय आपण लगेच मैदानात ताबा घ्या, जो का आपला निर्णय असेल. कारण आज आम्ही वेळेला सातत्याने महत्त्व देऊ या स्पर्धेमध्ये. दमदार असं आयोजन, त्यामुळे शिस्तबद्ध असं तुमचं देखील आम्हाला सहकार्याची अपेक्षा राहील. लास्ट जोडी, शेवटची जोडी मैदानाकडे आहे आणि अजूनही 2 बॉल त्या ठिकाणी फेस करताना फक्त आणि फक्त औपचारिकता पूर्ण करायच्या फलंदाजांना. पडगे संघाला यावेळेला ऑल आउटची संधी निर्माण झाली आहे आणि संघ ऑल आउट झालाय. मोठी नामुष्की ओढवली या 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये टीम पडगे वरती आणि मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकलाय तोंडरे संघाने. अभिनंदन तोंडरे टीम, हार्ड लक टीम पडगे. तर थँक्स रोशन पाटील तारा. अतिशय प्रेक्षणीय लढत झाली. एका बाजूला परिसाई 11 तोंडरे विपक्ष स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे आणि या लढतीमध्ये तोंडरे क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारली, विजय संपादित केलं. अभिनंदन. आणि पडगे क्रिकेट संघ तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचं मनपूर्वक आभार. सामन्याचा हिरो, सामनावीर सुधीर आगलाबे आम्हाला इन्फॉर्मेशन देतील. लगेच मान्यवरांचा आपण सन्मान करू. या बोलाना शेठ पाटील आणि राजूदादा पाटील आमचे बोलाना सरपंच उपसरपंच यांच्या शुभास्ते सर्व मान्यवरांचा आपण सन्मानित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच तर सामनावीर पारितोषिक देण्यासाठी मी आदरणीय गोविंद शेठ गट पाबडीचा पाडा आणि अभिमन्यू गायकर साहेब पाबडीचा पाडा